खरं तर अनेक वर्ष राजकारणामध्ये आम्ही काम करतो आहे. पण ह्या वर्षाचे जे आता निकाल समोर येत आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत. कारण आम्ही ही अपेक्षाच ठेवली नव्हती. परंतु आता मतदारांनी जो कौल दिला आहे तो कौल आम्ही स्वीकारतो आणि भविष्यामध्ये कसं प्रकारे काम करावं याचा धोरणात्मक निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. काय नेमकी कारणं असू शकतात? आता ग्रामीण भागामध्ये तरी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदार असतील असं बोललं जातं. मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे, हा धनशक्तीचा विजय आहे आणि धनशक्तीमुळं जनशक्तीच्या मतांवर परिणाम झाला आणि त्याच्यामुळं काही जागा आमच्या हातातनं निसटली. प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाचे जे बालेकिल्ले म्हटले जात होते, जर ते कट्टर जर ते मतदार असेल तर धनशक्ती तिथे त्यांचा फायदा झाला होता धनशक्तीचा. पण तरी देखील हे खरं आहे. तरी देखील काल वावदा जिल्हा परिषदचा आत्ता जो निकाल आलेला आहे तो आम्हाला अनपेक्षितच नव्हता. कारण सातत्यानं बालाराम पाटील साहेब असतील, अरविंद म्हात्रे असतील, मी स्वतः आहे, आम्ही स्वतः नेतृत्व गेली 30 वर्ष या मतदारसंघाचं करतो आहे. परंतु आजचा जो निकाल आहे तो धनशक्तीचाच निकाल आहे. त्याच्यामुळं याच्या पुढे काही आपल्याला बोलता येणार नाही. आता पुढचं स्ट्रॅटेजी, पुढचं भवितव्य काय असणार? आता आजच्या सगळ्या अपडेट बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आपण पुढचं धोरण आणि रणनीती ठरवू. पण ही हार आपण हसत हसत पत्करतोय. हो. आता ज्या लोकांनी आपल्याला जो कौल दिला आहे तो आपल्याला स्वीकारणंच भाग आहे. मग आता लोकांनी हा धनशक्तीला जर कौल दिला आहे तो विकासाच्या कोणताही लोकांनी विकास डोक्यात ठेवून दिलेला नाही असं म्हणायचं आपल्याला. विकास लोकांना जर दिला असता तर मग स्वतः आमदार साहेबांना गावोगाव फिरून मतदान बूथवर बसायची वेळ नसती आली. पण त्यांना प्रत्येक मतदारसंघात जाऊन बूथवर जाण्याची वेळ आली. त्याच्यामुळं समजते का हा विजय निश्चित धनशक्तीचा आहे. अनेक दशकं आपण एक कट्टर आपल्याकडे कार्यकर्ते आणि तेवढंच दमदार असं नेतृत्व आपल्याकडे पाहिलं जातं आहे. जर काही अपयश म्हटलं तर त्याचं नेमकं कारण आपल्याकडनं काय असू शकतं का? ठीक आहे, त्याचं जे काही कारण आहे हे कारण आता लगेच आम्हाला सांगता येणार नाही. सर्व मतपत्रिकेंचा आणि बुथचा अपडेट ज्या दिवशी आपल्यासमोर येईल त्या गावातला अपडेट समजल्यानंतर तिथली कारणं, तिथे असणारी नाराजी, त्या ठिकाणची लोकं आपल्यासमोरून विरोधात का गेली हेही तपासावं लागेल. कदाचित आमच्याकडनंही काही प्रचारामध्ये चुका झालेल्या असतील, याही गोष्टी मान्य कराव्या लागतील. शेवटचा प्रश्न, लाल बावट्याचे जे कट्टर समर्थक आहेत, आपण म्हणतो धनशक्ती ह्या ठिकाणी चालली, तर त्या कट्टर समर्थकांनी देखील धनशक्ती पत्करली लाल बावट्यासमोर? नाही, असं नाही म्हणता येणार. जे निष्ठावंत आहेत जे निष्ठावंत आहेत ते निष्ठावंतच आहेत. नाहीतर आज ही जे मतं पडले ती निष्ठावंत नसते तर इथे कुणीच नसतं ना राहिलं.